नमस्कार, मी ॲडव्होकेट विद्या सचिन मोटे, निंबोडी जिल्हा परिषद गटची अधिकृत उमेदवार। आज माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला काळिमा फासणारी घटना होती। गेले कित्येक दिवस झालं प्रचार माध्यमाच्या रूपामध्ये आम्ही लोकांसमोर पोहोचत आहोत। काही दिवसांपूर्वीच आमच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळी केली गेली। त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रसार माध्यमातून आमचे प्रचार सुरू झाले त्यावेळेस गेल्या 2 दिवसापूर्वी गळवेवाडी गावामध्ये एका अपंग चालकास शिवीगाळी केली गेली, मारहाण केली गेली। तसेच हा प्रकार वाढत चाललेला आहे। आज सकाळीच आमच्या राहत्या गावामध्ये विभूतवाडी गावामध्ये प्रचाराची गाडी फोडली गेली। मी स्पष्ट शब्दात सर्वांना सांगू इच्छिते, ही लढाई विकासाची आहे, विचारांची आहे, ना की काठ्या मारहाण ना दहशतीची आहे। विरोधकांना जर आमच्या कामाची आमच्या वाढत्या पाठिंब्याची जनतेच्या वाढत्या पाठिंब्याची जर भीती वाटत असेल तर त्यांनी त्याचं उत्तर त्याच मार्फत दिलं पाहिजे, विकासाच्या मार्फत, विकासाचं कामं करून, ना की ते हिंसेच्या रूपात दिलं पाहिजे। आज कार्यकर्त्यांवर हात उचलला जातोय, सामान्य जनतेला धमकवलं जातंय, घाबरवलं जातंय। मग आज सामान्य मतदार हा सुरक्षित आहे का? मला हा प्रश्न सामान्य जनतेला विचारायचा आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे गृहमंत्री यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे। जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर यांना तुम्ही दंडीलशाही, हुकुमशाही, दडपशाही करण्याची परवानगी दिलेली आहे का? आणि जर तसं असेलच तर मी एक लाडकी बहीण, देवाभाऊ तुमची मी एक लाडकी बहीण या नात्यानं तुम्हाला मला एक विचारायचं आहे, महिला उमेदवार म्हणून नाही तर महिला म्हणून मी सुरक्षित आहे का? आणि माझ्या आजूबाजूच्या महिला सुरक्षित आहेत का? आणि प्रशासनाला मागणी करते की दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई तत्काळ करण्यात यावी। जनतेचा विश्वास आणि विकासाचा मार्ग कोणतीच ताकद थांबवू शकत नाही आणि ही निवडणूक तुम्ही सर्वांनी हातात घेतलेलीच आहे। असंच माझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभे राहा। ही विकासाची लढाई आहे, या लढाईमध्ये मला तुमच्या सर्वांची साथ मोलाची हवी आहे। धन्यवाद।